मलाही ती इच्छा आहे की मी कुठली माझी एक मराठी फिल्म ऑस्करला घेऊन जाईन आणि तिथे म्हणेन ही माझी मराठी फिल्म है. दैट इज माई प्राइड फॉर मराठी फिल्म इंडस्ट्री. तो मैं क्या करना है फिर आपको. मैं बोला मेरे को जिंदगी ना मिलेगी दोबारा जैसी फिल्म करनी, मेरे को बाहुबली बनानी, मला RRR करायची. आणि तो माझ्यावर हसला. सर आय माइट डू समथिंग लाईक दॅट जबरदस्त 2च्या माध्यमातून. सो पण करीन तर मार्वेल सारखीच करीन, नाहीतर नाही करणार. मी खूप ग्राउंडेड आहे. माझ्या आई वडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेत. सो मी सगळ्यांबरोबर, मी ऍक्टर बरोबर जसा आहे तसाच मी माझ्या स्पॉट बॉय बरोबर आहे. पण देव आहे हे मला नक्कीच वाटतं. बिकॉज बाबा नाही आहेत आज, पण मला आनंद पंडित यांच्यासारखा एक देव माणूस माझ्या आयुष्यात त्यांनी दिला. आयुष्यात माणसांनी माणसाशी प्रेम करावं, वाद विवाद समाजात एक तेढ असं निर्माण करू नये आणि हॅपीली जगा यार. किती आयुष्य राहिले आता, म्हणजे काय. महेश कोठारेंच्या जबरदस्त मधला सुपर हिरो आज स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करतोय, अभिनय करतोय, निर्मिती क्षेत्रात उतरलाय. खऱ्या अर्थानं त्याचा हा प्रवास रंजक आहे. म्हणजे 2004-05 पासूनचा असणारा स्ट्रगल आणि आता एक साधारण 15-16 वर्षांचा इंडस्ट्रीतला वेगळ्या अर्थाचा प्रवास, या सगळ्याबद्दल आपण पुष्कर जोगकडून जाणून घेऊया. कारण पुष्कर, ज्या वेळेला मिशन पॉसिबल तू करत होतास आणि त्यावेळेला आपण एक इंटरव्ह्यू केला होता, त्यावेळेला स्टार माझा होतं, त्यावेळेला तू म्हणाला होतास की हे सगळं विविक्षित सर्कल आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचंय. मला आजही आठवते की ती सगळी गोष्ट एक बदलाची होती, संक्रमणाची होती. आज तुला ह्या टप्प्यावर तुला वाटतंय की तो बदल खऱ्या अर्थानं अचीव्ह करता आलाय? कारण एक साधारण 18 वर्षाचा प्रवास झाला या सगळ्या. हो सर, मी तेव्हापासून आतापर्यंत बरंच मॅच्युअर झालोय. प्रवास सर, मी माझ्याकडून खूप प्रयत्न केलाय कायमच. वेगवेगळे सिनेमे आजकाल काय झालंय, बिकॉज OTT मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लोकांना मोबाईलवर इंटरनॅशनल कॉन्टेंट बघता येतो. सो आजकाल आपण ॲव्हरेज कॉन्टेंट मराठी प्रेक्षकांना सुद्धा देऊ शकत नाही. त्यांना काहीतरी वेगळं दर्जेदार असं देणं अपेक्षित आहे. सो मी माझ्याकडून तर प्रयत्न करतोच आहे. हां, पण ह्या गोष्टीची कुठेतरी खंत वाटते की मी एकटाच आहे की काय, कुठेतरी लोनली फील होतं प्रोफेशनली. कारण की थोडंसं मला अजूनही वाटतं की आपल्या इथे युनिटी नाही आहे. आणि रिस्पेक्ट, जसं राजसाहेब म्हणाले एका इंटरव्ह्यूमध्ये की एकमेकांना रिस्पेक्ट आपण दिला पाहिजे. मी 100% सहमत आहे साहेबांशी. पण अजून एक ॲडिशनल मी त्याच्यात सांगू इच्छितो की रिस्पेक्ट तर हवाच, पण एका मराठी माणसाचं चांगलं झालेलं दुसऱ्या मराठी माणसाला आवडतं का, तो जेलेस होतो का? नक्कीच होतो. सो ते मला जे अनुभवाने मला ते जाणवलं. पण मी म्हणलो की चला, दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. आपल्याला ही टसल आहे, आपल्याला हा चॅलेंज आहे, एक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. आपण क्रिप करत राहिलो ना की अरे हे असे का करतात, मी एकटा काय, मी असा, सो त्यांनी काही घडणार नाही. सो गेट अप अँड डू इट युअर सेल्फ. सो मी माझ्याकडून तो प्रयत्न केला की खूप वर्षांचा आता तो एक प्रवास आहे माझा, जर्नी आहे, स्ट्रगल होतं, खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले, मोस्टली डाऊन्सच पाहिले. पण हो सर, आता थोडंसं बरं वाटतं की ॲटलिस्ट आज इंडस्ट्रीमध्ये एक काइंड ऑफ एक रिस्पेक्ट आहे की सातत्याने हा फिल्म्स करतोय आणि वेगवेगळे प्रकारचे फिल्म्स करतोय आणि रिलीज करतोय, प्लस ते एका चांगल्या OTT प्लॅटफॉर्मवर येत आहेत. सो माझा फोकस तोच आहे सर की मराठीला दर्जेदार कलाकृती देण्याचा प्रयत्न आहे. पुढे काय लोक बोलतात किंवा काय त्याच्याशी मी दुर्लक्ष करतो. जस्ट फोकस ऑन युअर वर्क अँड वर्क हार्ड. निश्चित ह्या सगळ्यामध्ये फायटर ही उपाधी तुला खऱ्या अर्थानं मला असं वाटतं, कारण संघर्ष हा कुठे चुकलेला नाहीये तुझ्या या सगळ्या प्रवासात. ह्या सगळ्यामध्ये MFKच्या रेड कार्पेटवर एक तू वाक्य म्हणाला होतास आणि ते मला वाटलं की हे खूप महत्वाचं म्हणतोयस तू. आणि इंडस्ट्रीच्या दृष्टीने तू म्हणालास की माझे इतके सिनेमे येतात पण मानांकनासाठी, नामांकनासाठी कधीच विचार केला जात नाही. हा कंपुशाही आणि या सगळ्या गोष्टीवर तू टाकलेला एक्सरे असं म्हणायचं? नाही कारण ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे तू आता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल त्याला बघायलाही देऊ शकतोस, पण या सगळ्याच्या पलीकडे मला असं वाटतं की गोष्ट काही एकला चालवरे जे आहे, तू आत्ताही म्हणताना की एकांत आहे, पण ह्या सगळ्यामध्ये ठरवून केलं जातंय की ह्या सगळ्यामध्ये तुझा तू प्रवास करतोयस ह्याबद्दल अनेकांच्या पोटात दुखणं आहे. हो,
जेलसी असू शकते सर, की पुष्कर कसं काय एकटं हे हँडल करतो किंवा एवढे मोठ्या फिल्म्स प्रोड्यूस करून रिलीज कसे करतो, ही एक जेलसी असू शकते. पण बाकी अवॉर्ड्स आणि ह्याच्यात सर आय अंडरस्टँड देअर साइड ऑल्सो. फॉर देम इट कॅन बी अ बिझनेस. त्यांना पण 18 वर्ष दुर्लक्ष करावं इतकं काम तुझं नाही. मध्ये ऑफकोर्स मला TNT साठी बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड पण मिळालं झी टॉकीजचं. त्यानंतर विक्टोरियासाठी बेस्ट विलनचं पण मिळालं सकाळ ह्याच्यामध्ये. सो आय एम नॉट कंप्लेनिंग. पण हां, काही ठराविक पुरस्कार सोहळ्यांमध्ये माझ्या मते हे काय प्रायव्हेट गोष्ट नाही राहिली आता, की हां माहिती आहे की ते म्हणजे इट्स अ बिझनेस फॉर देम, की ह्यांना नॉमिनेट करा किंवा अवॉर्ड द्या म्हणजे ते येतील पुरस्कार सोहळ्यात. सो इट इज देअर ओन समीकरण आहेत. सो मी त्याच्यावर काहीच म्हणजे मला म्हणणं नाहीये आणि माझा काही आक्षेप नाही त्यावर, बिकॉज इट्स देअर बिझनेस. त्यांना जे करायचं ते करतायत आणि आय एम ओके विथ दॅट. इट्स अगेन पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. सो मी कदाचित तितका मोठा नसीन की मला ते फेवरेट मध्ये गणत असतील. सो या सगळ्यामध्ये जी माणसं आहेत आणि ज्यांच्या जवळ संपर्कात आल्यानंतर यारो का यार पुष्कर असं म्हटलं जातं. म्हणजे तू मित्रांसाठी उभा राहतोस, कायमस्वरूपी तू त्यांची पाठराखण केलेली आहेस. अशा वेळेला त्याच गोष्टी वेगळ्या अर्थानं अधोरेखित तू मुसाफिरामधून करतोयस. हो हो हो. 2020 मध्ये सर ही कॉन्सेप्ट मला सुचली जेव्हा कोविड आला आणि एवढी नेगेटिव्हिटी पसरली सगळीकडे. बरेचसे लोक डिप्रेस झाले, घाबरले आणि तिथे मला जाणवलं सर की माझे काही जवळचे मित्र मी गमावले कोविडमुळे म्हणा. एक ऍक्टर फ्रेंड मी गमावला, त्यांनी सुसाईड केलं. बिकॉज तेव्हा पण तुम्हाला माहिती असेल तर सगळ्यांना पॅकेजेस होते पण कलाकारांना तर काहीच नव्हतं, ना टेक्निशियन्सना काय होतं. सो मी एकदम शॉक झालो 2-3 महिने की अरे काल मी त्या मित्राशी बोललो आणि आज तो नाहीये. मी म्हणलं की नाही, असं होऊ शकत नाही की लाईफ आहे ना ही खूप वेगाने चाललेली आहे. आपल्याला मला पण असं 2020 तर काल होतं ना असं कधी कधी वाटतं. सो आपल्याला कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, पॉज घेणं गरजेचं आहे. शाळेच्या मित्रांना, कॉलेजच्या मित्रांना फोन करून अरे तुम्ही भेटा, त्या तो बॉन्ड, ते नात्यातली आपुलकी तो ओलावा हे जपणं गरजेचं आहे सर. आपण एकत्र आज येणं गरजेचं आहे. कारण की मला असं वाटतं एकमेकांची गरज आहे आज. खूप वल्नरेबल आहोत आपण ॲज ह्युमन बिंग्स. खूप लोकांना स्ट्रेस आहे, पैशाचा, मॅरेजचा खूप स्ट्रेस आहे सगळीकडे. सो वी नीड ईच अदर असं मला प्रामुख्याने वाटतं. सो फॉर मुसाफिरा इट इज अबाउट फ्रेंडशिप, बिईंग टुगेदर, बिईंग देअर फॉर ईच अदर. एक पॉझिटिव्हिटी, आयुष्यातला प्रवास तुम्ही कशा प्रकारे जगावा. की माझ्या फिल्ममध्ये एक वाक्य आहे की लाईफ इज अ जर्नी टू बी लिव्ड, नॉट अ प्रॉब्लेम टू बी सॉल्व्ड. इट इज नॉट अ प्रॉब्लेम, ही लिव्ह करा जर्नी. आणि मित्रांसाठी बनवलेली एक मैत्रीची बॉन्डिंग, मैत्रीची एक आपुलकी दर्शवणारा सिनेमा आहे. आय रिअली होप की प्रत्येक जण रिलेट करेल की अरे हा तर मी होतो, हे माझ्यावर घडलंय. सो आय एम होपिंग की ऑल द यंगस्टर्स ऑफ महाराष्ट्र वुड कनेक्ट विथ दॅट. या सगळ्यात ज्या पद्धतीचं हल्ली परदेशात जाऊन सिनेमा शूट करणं, पण हे एक गणित आहे आणि त्या सगळ्यात कॉर्पोरेट्स किंवा वेगळे ग्रुप्स तशा अर्थानं माहीर आहेत. पण ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून पुष्करने ह्या सगळ्यात एक वेगळ्या पद्धतीची मास्टरी मिळवली आहे. ह्याबद्दल प्रचंड इंडस्ट्रीत चर्चा आहे. हे सगळं हा तामझाम करणं, इथून आपण ज्यावेळेला परदेशात लोक घेऊन जातो तेव्हा परदेशात ते फक्त 15 माणसं किंवा 16 माणसं नसतात, ते 16 इगो असतात. तर त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ही तारेवरची कसरत कशा अर्थानं पुष्करला. आणि एक नाही, असे तू गेले कित्येक सिनेमे केलेस. हो हो हो, नक्कीच तारेवरची कसरत आहे, चॅलेंज आहे. पण सर मी मॅनेजमेंटमध्ये खूप चांगला आहे. मला लोकांबरोबर राहायला खूप आवडतं कारण की मी सगळ्यांबरोबरच चांगला आहे सर. मला ना इगो नाहीये, मी खूप ग्राउंडेड आहे. माझ्या आई वडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेत. सो मी सगळ्यांबरोबर, मी ऍक्टर बरोबर जसा आहे तसाच मी माझ्या स्पॉट बॉय बरोबर आहे. सो त्यांचंही प्रेम आहे माझ्यावर. आणि तुमच्या माध्यमातून मला हे पण सांगायचंय की ही जी सुरुवात आहे की मराठी फिल्म्स तिथे लंडनमध्ये जाऊन शूट करणं, याचं नॉट साऊंडिंग पॉम्पस, बट ही सुरुवात मी केली होती ती या सिनेमातून. ऑफकोर्स नंतर मग बऱ्याच जणांनी फॉलो केलं.
पण मी ना अमित सर, मी कधीच सबसिडीसाठी काम नाही केलं. मी क्रिएटिव्ह एक्सलन्ससाठीच काम केलं. की मला आजही वाटतं की बरेचसे बाहेरच्या इंडस्ट्रीचे लोक किंवा बॉलिवूडचे लोक मराठी इंडस्ट्रीला अजूनही पाण्यात बघतात. तुम्ही एक्झिबिशनमध्ये बघा, थिएटरमध्ये, किंवा जेव्हा आम्ही सेलिंगला जातो, चॅनलवाले, OTT वाले अजूनही अरे आपके पास स्टार नाही आहे, आपके पास स्टार नाही आहे, असंच पाण्यातच बघतात. की एवढे सगळं म्हणजे आपली मराठी इंडस्ट्री सारखं टॅलेंट मला नाही वाटत दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये आहे. आय थिंक वी आर ब्लेस्ड विथ एक्स्ट्रीम टॅलेंट. मराठी असेल, रिजनल मध्ये तशा अर्थाने मराठी आहे, मल्याळम आहे, बंगाली आहे, पण त्यांना ती व्हॅल्यू देतात, त्यांना ती ग्लोरिफाय केलं जातं, जे मराठीला नाही केलं जात. ह्याचा राग आहे मला. आणि मला जे प्रेम दिलं ते महाराष्ट्राने दिलं. जे काही फॅन्स आहेत माझे थोडेफार, ते माझे मराठी फॅन्स आहेत, महाराष्ट्रीयन फॅन्स आहेत. मला माझ्या इंडस्ट्रीसाठी मोठं काहीतरी करायचं आहे ना सर. मी दुसऱ्या इंडस्ट्रीला का मोठं करू? सो रिकव्हरी नाही झाली, नको होऊ दे ना. काय होणार आहे? नुकसान होणार आहे ना, होऊ दे ना. पण एक स्टेटमेंट आहे माझ्याकडनं की बॉस, मी पण मुसाफिरा करतो विदाऊट सबसिडी, पण त्या दर्जाची एक फिल्म मला द्यायची आहे. मी एकदा वर्कआउट करत असताना एक ट्रेनर होता नॉर्थ इंडियन. मी असंच जस्ट त्याच्या आधी बाहुबली बघितला होता आणि नंतर 1-2 वर्षांनी परत तो सेम ट्रेनर आहे माझा. आम्ही RRR पाहिला. ते म्हणलं की जेव्हा राजामौली सर ऑस्करला जाऊन म्हणतात की ही तेलुगू फिल्म आहे, तो अभिमान सर मलाही करायचा आहे ना. मलाही ती इच्छा आहे की मी कुठली माझी एक मराठी फिल्म ऑस्करला घेऊन जाईन आणि तिथे म्हणेन ही माझी मराठी फिल्म आहे. दॅट इज माय प्राईड फॉर मराठी फिल्म इंडस्ट्री. हे मला नक्की करायचं आहे. तर मी त्या ट्रेनरला सांगत होतो की सर मेरे को मजा नहीं आ रहा. तो क्या चल रहा है आपका? मतलब 3-4 फिल्म आ रहे हैं अभी. तेव्हा तमाशा लाईव्ह आणि हे येत होते फिल्म्स. तो म्हणला अरे सर क्या बात है, 3-4 फिल्म आ रहे हैं. तो म्हणलं हाँ लेकिन मेरे को मजा नहीं आ रहा है. तो म्हणलं क्या और क्या मजा चाहिए आपको? तो म्हणलं नहीं, अभी भी मुझे लगता है कि वो मराठी इंडस्ट्री को ना बाहर का मार्केट या इंडस्ट्री उतना वैल्यू नहीं दे रहा है. जितना टैलेंट है उतना वैल्यू नहीं दे रहा है. तो मतलब क्या करना है फिर आपको? मैं बोला मेरे को जिंदगी ना मिलेगी दोबारा जैसी फिल्म करनी, मेरे को बाहुबली बनानी, मला RRR करायची आहे. आणि तो माझ्यावर हसला सर. आणि असं हसला ना, ते हास्य मी कधी विसरणार नाही. आणि त्याला अशी तोंडात देणार आहे ना मी एकदा सर, की ही माझी इंडस्ट्री आहे. मी असंच आम्ही काम करतो. टॅलेंट आहेच, पण त्याला ग्लोरिफाय करणं गरजेचं आहे सर. त्याला व्हॅल्यू मिळणं तेवढं गरजेचं आहे. ह्यासाठी सगळ्या दिग्गजांनी एकत्र येणं गरजेचं आहे, जे होत नाही. आपल्याकडे इतके दिग्गज आहेत ना, पण ती युनिटी जर आली ना सर, तर आय डोंट थिंक एनी इंडस्ट्री वुड स्टँड लाईक मराठी. लॉंग लिव्ह मराठी सिनेमा, बिकॉज आय वॉन्ट टू डू इट फॉर माय इंडस्ट्री सर. निश्चित ह्या सगळ्यामध्ये आज बाबा असते तर, कारण तुझा हा प्रवास म्हणजे त्यातला वेगळ्या अर्थानं एक तू एस्टॅब्लिश होण्यासाठी धडपड जी होती ना ती बाबा बघत होते. पण तू आता एका उंचीवर पोहोचलायस. त्या सगळ्या गोष्टीकडे जर असतं, कारण तू त्यानंतर बाबा गेले आणि तू रियालिटी शो जिंकलास, त्या सगळ्या यशाचा जो टप्पा आहे तो त्यानंतरच आहे. काय वाटतं? हो सर, मी खूप मिस करतो बाबांना. आणि त्यांनी नेहमीच हे संस्कार दिले की तू म्हणजे ते डेथ बेडवर होते तेव्हा म्हणायचे मला की तू ऍक्टर म्हणून कदाचित सक्सेसफुल नाही झालास तरी चालेल, माणूस म्हणून सक्सेसफुल हो. प्रत्येकाला चांगलं वागव, सगळ्यांशी चांगलं राहा, सगळ्यांवर प्रेम कर. आणि तेच मी फॉलो केलं आतापर्यंत. बाबा असते तर निश्चितपणे त्यांना आनंद झाला असता की मी हे करतोय. पण आज मला थोडं वाटतं की बाबा आज हवे होते. कुठेतरी अमित सर मला एकटं पडल्याची फिलिंग आहे प्रोफेशनली. पण देव आहे हे मला नक्कीच वाटतं, बिकॉज बाबा नाही आहेत आज, पण मला आनंद पंडित यांच्यासारखा एक देव माणूस माझ्या आयुष्यात त्यांनी दिला. आणि सर ह्या पण योगायोग म्हणा, नशीब म्हणा. आनंद पंडित सर आहेत गुजराती, पण त्यांना काय कुठून माझ्यावर प्रेम वाटलं आणि त्यांनी माझ्यावर आज 6 सिनेमे प्रोड्यूस केलेत. आणि मी कधीच त्यांचे ऋण विसरणार नाही. मी कायम त्यांचा ऋणी राहीन. आणि असे गॉडफादर काही तुमच्या आयुष्यात येतात. सो आनंद पंडित इज वन ऑफ देम. पण आज बाबा असते तर खूप बरं झालं असतं, कारण की कुठेतरी एकटं वाटतं सर मला आजही. पण माझी इच्छा तेच आहे सर की आज जे असतील जिथे कुठे हेवनमध्ये, तिथे हसून म्हणत असतील की सन आय एम प्राऊड ऑफ यू, की तू चांगलं करतोयस आणि तरीही पाय जमिनीवर आहेत. हेच ते नेहमी म्हणायचे आणि मी तेच फॉलो करतोय.
तुझ्या मुलीबरोबरचे व्हिडिओज किंवा तिला इन्स्टावर तुला मी ज्या पद्धतीने फॉलो करतो त्यावेळेला मला असं वाटतं की तुझे आणि बाबांचे त्यावेळेचे जे काही मोमेंट्स होते, जे ज्या पद्धतीने पहिल्या सिनेमाला कोल्हापूरच्या शूटिंगला वगैरे बाबांबरोबरचे तुझे काही गोष्टी आम्ही ऑन लोकेशन कव्हर करायला होतो त्यावेळेला मी पाहिलेलं, तर ते काही मोमेंट्स मला बाबा तुझ्यात झलकताना दिसतात. तर आज बाबांनी सांगितलेली कोणती गोष्ट तिला सांगावीशी वाटते किंवा तू सांगतोच राहते? बऱ्याच गोष्टी आहेत. बाबांनी सांगितलेली ही गोष्ट की सगळ्यांना एकसारखं ट्रीट करा, सगळ्यांवर प्रेम करा. मी तिला कधीच हे जाणवून देत नाही की आपण आपल्याकडे हे आहे, ही गोष्ट आहे, किंवा आपण म्हणजे पैसे आहेत असं मी कधी तिला जाणवून देत नाही. तिला ही भावना मी नेहमी देतो की नाही, तुला कष्ट करून मिळवायची आहे ती गोष्ट, तुला काहीही असंच मिळणार नाही. हो, प्रेम लाड तेवढे करीनच मी, पण तुला ती गोष्ट मिळवावी लागेल, कष्टाने म्हण किंवा स्वतःच्या हिमतीवर. सो ही एक प्रामुख्याने गोष्ट मी तिला सांगतो. आणि हीच आहे सर की माणुसकी जपणं हे मी तिला शिकवतो नेहमी. आज मला तेच वाटतं सर, म्हणजे राईट फ्रॉम लॉकडाऊन म्हणा किंवा आता थोडी मॅच्युरिटी आल्यामुळे कळतं, बिझनेस वाईज किंवा समाज वाईज सगळीकडे एक नेगेटिव्हिटी आहे की कोणाला प्रेम नाही करायचंय, लोकांना भांडायचंय, लोकांना वाद करायचेत, विवाद करायचेत. अरे प्रेम करा यार, काय म्हणजे एकमेकांशी भांडून ऑलरेडी आपल्या लाईफमध्ये एवढे स्ट्रेस आहेत. सो मी तिला हे शिकवतोय की माणुसकी जपणं हे खूप महत्वाचं आहे. की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्यावर काही असं ठप्पा लागत येत नाही ना की तू हा आहेस, तू ते. सो ते नाही करावं कोणी. आणि सर मला फक्त एवढं वाटतं की आयुष्यात माणसांनी माणसाशी प्रेम करावं, वाद विवाद ते समाजात एक तेढ असं निर्माण करू नये, आणि हॅपीली जगा यार. किती आयुष्य राहिले आता, म्हणजे काय इट्स निश्चित या सगळ्यामध्ये प्रेम आणि मैत्री हा जो धागा आहे तो आयुष्याला वेगळ्या अर्थानं बांधून ठेवतो आणि तो रेशमी धागा आहे. मुसाफिरा याच पद्धतीने सांगतं. आणि हे सगळं करत असताना जिंदगीना दुबाराची कुठे ना कुठे आठवण येते. ह्या सगळ्यातली तरी त्यातलं एक वेगळेपण तू राखण्याचा प्रयत्न केलायस, वेगळ्या पद्धतीचं शूट किंवा आयल ऑफ हायलँड, त्या सगळ्या गोष्टीबद्दल तू सांगावंस असं मला वाटतं. आणि दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही बद्दलची तारेवरची कसं? हो, खूप चॅलेंजिंग होतं. मी ही फिल्म डिरेक्ट करणार नव्हतो, पण मला कुठेतरी जाणवलं की जे मला सांगायचंय प्रेक्षकांना, जे मला म्हणायचंय ते माझ्या पद्धतीने मी व्यवस्थितपणे मांडू शकीन. सो म्हणून मी डिरेक्ट केली. ऑफकोर्स पण ॲक्टर्स आणि क्रू जे होते त्यांनी खूप सपोर्ट केलं मला. मी जसं म्हणालो सर, मला ना मराठी इंडस्ट्रीसाठी माझ्या पद्धतीने काहीतरी चांगलं दर्जेदार असं काहीतरी करायचं होतं. खूप कठीण होतं आय लव्ह स्कायमध्ये शूट करणं, बिकॉज तिथे आजवर बॉलिवूड फिल्मसुद्धा शूट नाही झाले, फक्त हॉलिवूडचे फिल्म झालेत. आणि मी ती नावं पाहिली, मी म्हणलं ओके, सो ही नावं आहेत. आणि मग प्रॉमिथियस किंवा असे खूप काय हॉलिवूडचे द डार्क नाईट असे काय मोठे मोठे सिनेमे आहेत. आणि त्याच्यात मग मुसाफिरा पण आहे, मराठी फिल्म आपली. खूप कठीण होतं, पण मला असं वाटतं सर चॅलेंज नाही तर मजा नाही. सो आम्ही तिथे 40 जणांना घेऊन गेलो. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज ती अशी एक जागा आहे ना की ती अलूफ आहे, आईसलँडच्या खाली आहे, जिथे मायनसमध्येच टेम्परेचर असतं आणि थंडी अशी असते की माणसं हवेने उडतात, एवढी थंडी असते. सो ॲक्टर्सनी, सगळ्या टेक्निशियन्सनी एवढं सपोर्ट केलं की इवन पूजा, स्मृती, दिशा, पुष्कराज ह्यांनी ही आपली फिल्म, की पुष्कर ही आपली फिल्म आहे हे कन्सिडर करून ती फिल्म केली. बिचाऱ्यांनी, मी त्यांना सांगितलं की आपल्याला आता 200 फीट टेकडीवर जायचंय चढून, तिथे शूट करायचंय. सो एकेकाने थर्मोकॉल उचलले, लाईट उचलले, बॅगा उचलल्या, फूड उचललं. सो दिस इज अ टीम वर्क फॉर मी. आणि त्यांना सुद्धा ते जाणवलं की पुष्करला काहीतरी वेगळं मोठं काहीतरी करायचंय, इच्छा आहे त्याची, तर आपण हेल्प करावं. आणि त्यांनी केलं. माझी हीच इच्छा आहे सर की अजून काहीतरी मोठं करावं. माय नेक्स्ट स्टेप वुड बी, मी मार्वेल फिल्मचा खूप मोठा फॅन आहे. सो आय माइट डू समथिंग लाईक दॅट, जबरदस्त 2च्या माध्यमातून. सो पण करीन तर मार्वेल सारखीच करीन, नाहीतर नाही करणार. कारण की
जर आपलेच इंडियन फिल्म मेकर्स बाहुबली बनवू शकतात, RRR बनवू शकतात, सो मराठीमध्ये सगळंच आहे, टॅलेंट आहे, केपेबिलिटी आहे, सो वील मेक इट. विश यू लव लक अँड सक्सेस. पुष्कर, आणि इतका आपल्या मनात तू लेट्सअपशी बोललास त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, थँक्यू.
नक्कीच तारेवरची कसरत आहे, चॅलेंज आहे. पण सर मी मॅन मॅनेजमेंटमध्ये खूप चांगला आहे. मला लोकांबरोबर राहायला खूप आवडतं, कारण की मी सगळ्यांबरोबरच चांगला आहे सर. मला ना इगो नाही आहे. मी खूप ग्राउंडेड आहे. माझ्या आई वडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेत. सो मी सगळ्यांबरोबर, मी ऍक्टर बरोबर जसा आहे तसाच मी माझ्या स्पॉट बॉय बरोबर आहे. सो त्यांचंही प्रेम आहे माझ्यावर. आणि तुमच्या माध्यमातून मला हे पण सांगायचंय की ही जी सुरुवात आहे की मराठी फिल्म्स तिथे लंडनमध्ये जाऊन शूट करणं, याचं नॉट साऊंडिंग पॉम्पस, बट ही सुरुवात मी केली होती, ती आणि ती या सिनेमातून. ऑफकोर्स नंतर मग बऱ्याच जणांनी फॉलो केलं. पण मी ना अमित सर, मी कधीच सबसिडीसाठी काम नाही केलं. पण देव आहे हे मला नक्कीच वाटतं. बिकॉज बाबा नाही आहेत आज, पण मला आनंद पंडित यांच्यासारखा एक देव माणूस माझ्या आयुष्यात त्यांनी दिला. आणि सर ह्या पण योगायोग म्हणा, नशीब म्हणा. आनंद पंडित सर आहेत गुजराती, पण त्यांना काय कुठून माझ्यावर प्रेम वाटलं आणि त्यांनी माझ्यावर आज 6 सिनेमे प्रोड्यूस केलेत. आणि मी कधीच त्यांचे ऋण विसरणार नाही. मी कायम त्यांचा ऋणी राहीन. आयुष्यात माणसांनी माणसाशी प्रेम करावं. वाद विवाद, ते समाजात एक तेढ असं निर्माण करू नये. आणि हॅपीली जगा यार. किती आयुष्य राहिले आता, म्हणजे काय, इट्स